नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी आजच्या दिवसातली मोठी बातमी. आजपासून 13 जुलैपर्यंत राज्यामध्ये मराठा जनजागृती रॅली निघणार आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. तर हैदराबाद गॅझेटमुळे सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा जीआर लागू होईल. राज्य सरकारला सगळे सोयऱ्यांचा निर्णय घ्यावाच लागेल असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. जमून शांतता परिवर्तन मराठा आरक्षणाची रॅली करणार आहेत की जनजागृती रॅली आहे ती. 7ला परभणीला आहे, 8ला नांदेडला आहे, 9ला लातूर, 10ला धाराशिव, 11ला बीड, 12ला जालना आणि 13ला छत्रपती संभाजीनगरला. सगळ्या सोयरीची आमच्या व्याख्याप्रमाणे अंमलबजावणी होईल. हैदराबादचं गॅझेटही लागू होईल, सातारा संस्थांचंही होईल आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं त्यावेळेस तोच आधार घेऊन मराठा आणि कुणबी एकच 2004चा जीआर काढला होता. त्यामुळे काय इथं त्याच्या फक्त शिथिलता आणायची त्या जीआरमध्ये. एकदम सोपं आहे. एकजुटीची दखल घेतलेली, त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यांना लढावं लागणार आहे. आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं, शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं. पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना, ही माझी विनंती. पाटील, काल उशिरा अशोक चव्हाण आले, जवळपास 2 तास चर्चा झाली. ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली? नाही, हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत, हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत, की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना सांगतोय आजच, उद्याच, परवाच असं चर्चा करतो लगेच. आम्हाला काय हरकत नाही, कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकतं. इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही. आणि आल्या गेल्याशिवाय तरी कुणी प्रश्न कशी मार्गी लागणार आहेत. आणि आता काय आले काय आणि गेले काय, कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र आहे. दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही, मराठा समाजाचाच मी किती नेते आले, किती कोणी काय झालं, मी कृतीवर आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो. कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय. ह्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतात. आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आला आणि ते गेला. कुणी तरी यायला लागतं, कोणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं. करतील पुढं काय ती. 13 तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत. तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता 13 तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय का? काय तुमची सरकारबाबत भूमिका? सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं. एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं, आशा बाळगणं हे माझं कर्तव्य आहे. कारण मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतो, त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे. हैदराबादचं गॅजेटही होईल, सातारा संस्थांचंही होईल, बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल. 83 क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून आहे. बाकीच्या ज्या 180 जाती होत्या त्यांच्या पोटजाती म्हणून, उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात. तर मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मला वाटतं तीही 100% होईल. फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा आंतरवालीसह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील ही आम्हाला आशा आहे. आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून 7-8-9 मागण्या आहेत त्या होतील अशी आशा आहे.